122 कोटीच्या इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे विभागाने आता ही पुढची अटक केलेली असं समजतंय। धर्मेश पौण असे या विकासकाचं नाव आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे। 122 पैकी 70 कोटींचा गैरव्यवहार हा धर्मेशने केलाय असं या तपासातून उघड झालंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, संबंधित विकासकाच्या चौकशीतून आणखी काही खुलासे होऊ शकलेत का? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा प्रकरणी आधीच एका आरोपीला अधिकाऱ्याला बँकेच्या ते अटक करण्यात आलेली होती, पण त्यानंतर पोलिसांनी काल संध्याकाळी हा गुन्हा दाखल केल्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणात तपासणी केली असता आणखीन एक आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश पौण नामक व्यक्तीला ती देखील अटक या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 122 कोटी रुपयांपैकी 70 कोटी रुपयांचा गैरवापर आहे तो धर्मेश पौण याच्यासोबत केल्याचं देखील या ठिकाणी पुढे आलेलं आहे। तर अजून एक आरोपी आहे जो पोलिसांना हवा आहे आणि पोलीस त्याच्या मागावरती आहेत। या पाहिजे असलेल्या आरोपीचं नाव अरुण भाई असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर याचा शोध घेण्यासाठी पोलीस आहेत ते आता प्रयत्न करतायत। आताच या ठिकाणी या दोघांनाही कोर्टामध्ये हजर केलेला आहे। धर्मेश पौण आणि काल पकडण्यात आलेला जो या बँकेतील अधिकारी आहे त्याला हितेश मेहता याला या ठिकाणी आता कोर्टामध्ये घेऊन आणण्यात आलेला आहे। माननीय कोर्टाकडून यांच्या सुनावणीबद्दल आता किती दिवसाची पोलीस कस्टडी दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।